आणि ज्ञानाची स्थिती. देह बुद्धीची निवृत्ती, खऱ्या आत्मस्वरूपाची त्या बुद्धीला प्रतीती, सहज प्रतीती. जो आनंद आहे तो ती बुद्धी भोगतील आणि अज्ञानाला त्यागतील. तीच खरी मोक्षाची स्थिती. भगवंताला बुद्धीनं भेटण्याचा तो क्षण असतो. ती बुद्धी भेटण्यासाठी आतुर असते, पण तिला भेटण्यासाठी संत लागतात. बुद्धीला स्वतःला भगवंताकडे जाता येत नाही. इंद्रिय मन जगत जाऊ देत नाही तिला. बुद्धीला ना मनाला वरती कुठं ना कुठं अडकते आणि वासनेत बुडते, व्यवहारात अडते आणि देहामध्येच थांबते. देह म्हणजे उपाधी आहे. उपाधीच्या संबंधानं अज्ञान सिद्ध होतं. नीट आहे का जनिदा? बुद्धीने संबंध उपाधीचा केला, भगवंताचा कुठं झाला? कर्म करूया, दान करूया, धर्म करो. उपाधी सोडण्याला महत्व आहे, कर्माला महत्व नाही. इथं कर्तृत्वाचा अभिमान करणं, पाप पुण्याचे रास भरणं आणि कर्तृत्वातलं मन बाहेर येणं म्हणजे आत्मज्ञानाचा पाऊस होणं, स्वरूपाची ओळख होणं आणि सुखाचा भोग घेणं. आत्मसुखाचा भोग आहे, व्यवहाराचा नाही, विषयाचा नाही, जगताचा नाही, सुख दुःखाचा भोग नाहीये. खऱ्या सुखाचा भोग आहे, तो आत्मभोग आहे. तो भोग म्हणजे अनंत काळ टिकणारा आहे. जगत येईल आणि जाईल, लाख वेळा जगत येईल जाईल, प्रलय होईल, आरंभ होईल, पण बुद्धी आणि परमात्म्याचा संगम संपणार नाही. त्याला मोक्ष म्हणतात. कुठं माहिती मोक्ष म्हणजे काय? जो जीवात्मा भगवंतापासून अलग झाला आणि मृत्यू लोकामध्ये आला, शब्दावर एक लक्ष ठेवत जावं की जो जीवात्मा भगवंताचा अंश आहे ना, मग त्याने त्याच्या अंशीकडे जावं ना. अंश वा ज्याचा अंश जो असतो तो अंशीकडे येतो. कळते ना? बरोबर आहे. अंशी वा. पाणी आणि मीठ दोन नाही, कारण मीठ हे पाण्यापासूनच आहे. बरोबर आहे ना? म्हणून तर मिठाचं पाणी होते ना. तुम्ही थोड्या हातात मीठ धरून बघा, गच्च मुठीमध्ये छोट बारीक मीठ, त्याचं पाणी तयार होते. इथे प्रयोग करून पहा, होते ना. त्या गरमीनं ते मीठ विघरतं, रूपाला प्राप्त होतो. तसं आपलं पूर्वरूप माहीतच नसतं. लोकांतराकडे जातो आपण, हे कळत नसतं बुद्धीला. बुद्धीनं पूर्वरूपाकडे जावं. कधी ह्याला माझं म्हणावं, का पाप पुण्य शिरावं, का क्रोधाला धरावं, का ज्ञानात भाजावं, का मी कोण हे समजावं, हे कसं कळावं तिला? पण संताला कळालं की कळतं. तिला बोधाचं प्राशन केलं की आत्मस्थितीचं स्थान मिळतं. वेदाचा बोध हे अमृत आहे म्हणाला, परमामृत. परमेश्वराची प्राप्ती हे वेद आहे. सद्गुरूची संगती हा मोक्ष आहे आणि श्रवण हा ज्ञानाचा कक्ष आहे. आहे की नाही? ह्याला वयाची लिमिट नाही श्रवणात यायला. शिक्षणाला लिमिट आहे, पण श्रवणाला लिमिट नाही. नो लिमिट. कुणी या, आत्मसुख घ्या. ते संताचं अंगण आहे. कुठलाही प्रवेश आहे तिथं. तिथं आधार कार्ड नाही लागत. समजून घ्या जरा. संत कार्ड मागत नाहीत, मग ते आणि संताकडे यायला पैसा लागत नाही. हे विशेष असतो तुमच्यासारखे असल्यावर. जिथं धनाचा आविष्कार आहे तिथे मोक्ष नाही प्रगटत. नाही बेटा, कारण हे भौतिक धन आहे आणि परमात्मा अभौतिक अलौकिक आहे. आणि धन लौकिक जगातले, आणि जगातल्या धनानं परमात्मा मिळतो हे प्रत्येक जीवाला कळावं. हे धन कुठले? जगातलं नश्वर आहे आणि परमात्मा शाश्वत आहे. आणि नश्वर पैशानं शाश्वत सुख मिळतं का हे प्रत्येकाला कळावं. खोट्या सुखानं, खोट्या धनानं खरा भगवान मिळतो
म्हणून खरं मन, खरी बुद्धी, तपोमय बुद्धी, ज्या बुद्धीमध्ये श्रवणाचा प्रवेश आहे ती बुद्धी देहातून अलग आहे. ज्या हृदयामध्ये साधूचा आविष्कार आहे, बोधाचा, ज्ञानाचा भंडार आहे, विवेकाची धार आहे, ती बुद्धी देहातून आधार आहे, बाजूला आहे. खरं सिद्धांत आहे. जिथं विवेकाची लावणी होती आणि वैराग्याची उत्पत्ती होती त्या हृदयामध्ये मोक्षाची स्थिती असते. या परंपर ज्ञान आहे बेटा. हे कोण बोलतं माहित नाही, कुठून येतं कळत नाही, पण तुमचं तिथं अज्ञान उरत नाही. हे तितकंच ठाम करे. बरोबर आहे ना? आणि विवेक जन्मतो. ज्या घरात पुत्र जन्मतो त्या घराचा वंश वाढतो, ते धन पावन होत. लक्षात आहे ना? जिथं पुत्र जन्मतो हो तिथले पितर पण सुखी होतात. त्याला पाणी मिळतं पुढच्या पिढीला. समजून घ्यायचा एक पॉइंट. जिथं पित्राला पण आनंद होतो की माझ्या पिढीला वारस आला, माझ्या कष्टाच्या धनाचा उपयोग झाला, तो पितर शांत झाला. नाही का पाहत? त्याची वासना असते ते माझं घर आहे, ही माझं प्रॉपर्टी आहे आणि हे माझे पंतू खात आहेत, तो समाधान असत, शांत होत. पण ज्याचं धन खायला कोणीच नाही मग जिथं तुमचा पुत्र झाला तो तर अमर नाहीये, मरकाच पुत्र आहे ना. पण ज्या हृदयामध्ये ज्ञानाच्या माध्यमातून, वेदाच्या शक्तीतून, गुरुच्या बोधातून, श्रवणाच्या माध्यमातून बोधपुत्र जन्मला, तिथं कुळाच्या कुळ मोक्षात. बघा, हा पुत्र आणि हा पुत्र, हा बी पुत्र लागतो, हा बी पुत्र लागतो. बोधपुत्र झाला तेव्हा ममता म्हातारी मेली तेव्हा. ममता मेली म्हणजे बोध पुत्र जन्मतो आणि हा बोध पुत्र हृदयात तयार होतो, प्रगटतो आणि संताच्या संगतीत हा जन्म घेतो बोधपुत्र. काय कुठं काय कळत आपल्याला? काहीच कळत. जो पुत्र तुमचा आहे तुम्हाला शेवटी पाणी पाजतो, असतो की नाही? आणि हा पुत्र तुम्हाला मोक्षाची धार देतो. पाण्याची नाही होते, ते धर्मशास्त्र आहे, हे ज्ञानशास्त्र आहे. ज्ञान तो विधीला तो लागतो आणि ह्या ज्ञानाला हा लागतो. तो नसन तरी जमते, पण हा तुमच्या हातात आहे. आहे की नाही? मग तो जर अमेरिकेला असल्यावर पाणी पाजतो का? आणि अमेरिका चांगली का भारतासाठी? सगळा भरणा तिकडच चालला. माय नको, बाप नको, घर नको, देव नको, कुलधर्म नको, फक्त पैसा टार्गेट. बरोबर आहे का चूक आहे? जे हुशार आहेत ना ते अमेरिकेला तुच्छ समजतात, शून्य. त्याने मालवाप टाकले होते का माणूस आहे? बरोबर का? आमच्या तत्वात बसत नाही बरं का ते. जे मायबाप टाकते त्याला देव टाकायला सहज येतो म्हणून तिकडे जात ते. म्हणून अमेरिका म्हणजे जास्त नाचू नका, पागलखाना. जे तुम्ही कमवता ते अमेरिकेत राहते, भारतात नाही. नो इंडिया. इंडियात राहता का ते कमवलेला? अवघड आहे. कळतं का आपल्या बायकांना? बाई म्हणते माझी पोरगी अमेरिकेत आहे, कुणा सांगते तू चिपडी? कपडे बघायला मिळत नाही. म्हणून कुठं पोरगी द्यावी हे बी अक्कल असाल, कारण त्यांचं टार्गेट पैसा असतं, नातं नाही. समजते ना? तसं संसारी जीवाला नातं ईश्वराचं नाही. मला हे सांगायचं होतं. मला अमेरिकेत गेली चुलीत तिकडे, मला काय देणं घेणं.
पण नातं तिथं सोडून जावं लागतं. तसं ह्या बुद्धीचं नातं भगवंताचं बंद होतं, त्याला अज्ञान नाव येतं. मला हे सांगायचं, पण तुम्हाला उदाहरण काय द्या? मोरे भाऊ ऐका, जिथे नातं तिथे बुद्धी शांत, तन्मय, ब्रह्ममय. दोन गोष्टी. शांत होते, कुठं शांत होत नाही, ब्रह्ममय होती. म्हणून एक सांग का तुम्हाला, जे आजकालचे फॅशन आहे ना, ते अवघड आहे. आणि जर बाहेर गेले तर शिक्षण होते असं वगैरे काही बी असं, त्याचे त्याचे टार्गेट येतो, तो आपला विषय आहे परमार्थाचा. पण आमचा विषय आहे भगवंताचा. ज्या बुद्धीने भगवंताचं नातंच तयार केलं नाही आणि तिला ईश्वराचा प्रसाद आला नाही, कारण मी कोण कळालं नाही, हा प्रसाद आहे ईश्वराचा. शिरा पेड आहे तुमचा. तिला कळावं मी कुणाची आहे आणि माझा संबंध कुणाशी आहे, त्याला नातं म्हणतात. जसं पुत्र जन्मतो जन्यजनक भाव, पुत्र जन्मतो ना माता पित्यापासून, तसं ज्ञान जन्मतो गुरुपासून, प्रतिपाद्य प्रतिपादक भाव. पहिल्यांदा गुरुपासून मोक्ष जन्मतो आणि साधकाच्या हृदयात थांबतो. प्रतिपादक प्रतिपाद्य, ग्रंथ प्रतिपादक आणि मोक्ष प्रतिपाद्य आहे. साधू म्हणजे ग्रंथाचं भांडार आहे आणि मोक्ष हातात देतात, हे त्यांचं कार्य आहे. साधूचं महान कार्य आहे. साधू बोध झाला, नरुणी आठेला, ठाईच मुराला अनुभव. सांगावं हे द्वैत अनुभवी आमची, जे द्वैतवादी आहेत ना, त्याने सांगावं ठाईच मुराला अनुभव. सांगावंच त्यानं भक्ती इथं. किती अवघड आहे. काही नाचणारे माझंच खरं, माझंच खरं, आमची भक्तीच करी, आणि ही भक्ती नाही का, मुक्ती सक्ती का काय, संसार आहे आमचा. ही पण भक्तीच आहे, पण अभेद भक्ती आहे. परमेश्वराला प्राप्त करून बुद्धी जेव्हा स्वानंदाचा गाभाऱ्यात जाती, आत्मसुख घेती, परमेश्वराच्या सानिध्यात येती, जगताचा वाद होतो, आत्मरंगात रंगून जाती, वेदाचं ज्ञान घेती, आपल्या स्वरूपात राहती, स्वच्छ भान घेती, ही तर खरी भक्ती. ज्ञान आवडतच नाही लोकांना, नाही जपत नाही ज्ञान, म्हणून ज्ञानाचा तिरस्कार. देखतच नाही ना ज्ञान, त्यांच्याकडे नसतं ना. तुमच्याकडे डागने अर्धा किलो घातली सुरिता आली, आता माझं पोट दुखायला लागलं की, अहो दुखत, तुम्हाला माहित नसतं ते. घालायचं काम तुमचं, दुखायचं आमचं. पण असं वाटत नाही काय लक्ष्मी सारखं सजली, काय रूप लक्ष्मीचंच रूप आहे. सोनं म्हणजे लक्ष्मीच आहे ना. म्हणून तुम्ही सोनं घेऊ नका, कधी म्हणत नाही पत्रा छापा म्हणते अंगाला, कारण सोनं लक्ष्मीचा अंश आहे ना, म्हणून चमक आहे त्याच्यावर, झळकत ना सोनं. त्या ठिकाणी लक्ष्मीचा वास आहे बेटा, म्हणतो तुझी पूजा सोन्याची आहे की नाही. मग ते पण लक्ष्मी, आमची ज्ञान लक्ष्मी. सोनं झिजत, आमचं ज्ञान झिजतच नाही. किती अंतर येत आहे. सोनं झिजून झिजून 6 ग्रामची अंगठी घातली होती आणि मोजायला गेलं तर ते सोनार म्हणतो, अहो ताई 2 ग्राम झिजलं. तर त्या सोनाराला म्हणा 2 ग्राम दाखव कुठं झिजलं. दाखवतो का सोनाराचा बाप. ते म्हणतो कमी झालं, कुठे गेलं माहित नाही. तसं ज्ञान प्रगट झालं, अज्ञान कुठं गेलं ते सद्गुरु सोनाराला माहित नाही, पण ते अज्ञान कापित राहतं भक्ताचं. बरोबर. 6 ग्रामची अंगठी 4 ग्राम झाली ना. तसं अंतःकरणात लाखो जन्माचं अज्ञान भस्म झालं. हे साधूच्या बोधानं केलं. साधू सोनारे मोक्षाचा अलंकार आहे. मोक्ष अलंकार घडत नाही का बुद्धीला, नाही घडत. हा ते अज्ञान ग्रास होतो अज्ञानाचा.
साधूच्या संगतीमध्ये अज्ञानाचा ग्रास होतो, असा एक क्षण होतो. त्या ठिकाणी अज्ञान तिने मात्र राहत नाही आणि चिन्मात्र सत्ता प्रगट होती. ही साधूची शक्ती, हृदयाची भक्ती, परमात्म्याची प्राप्ती, बोधाची उन्नती आणि स्वरूपाची स्थिती, ह्याला म्हणतात साधूची संगती. हरिओम हरिओम. म्हणून साधूपाशी जावं आणि त्याच्या बोधाला घ्यावं. स्वरूपापाशी थांबावं बुद्धीनं, देहापाशी नाही. बुद्धीला स्वरूपाचं स्थान मिळावं, अज्ञान जळावं, हृदयातल्या पांडुरंगाला बुद्धीनं आलिंगन द्यावं आणि तिथे बुद्धीने स्वतःला संपवावं, त्याला चिन्मयता म्हणावं. जेव्हा एखादा पदार्थ अग्नीत टाकला तर तो अग्नीतून बाहेर येत नाही, पदार्थ राहत नाही. तसं बुद्धी ज्ञानामध्ये ईश्वराची समर्पित झाली तर बुद्धी राहत नाही आणि ब्रह्मभाव संपत नाही. त्याला ज्ञानमय अवस्था म्हणतात. खरंय का? बाहेर येत नाही, अग्निरूप झाली. जेव्हा तिच्याकडे बघा तर तिची लाल होती वस्तू कुठं राहती? लावावर तिला हात लावा, ती अग्निरूप झाली. आपण म्हणतो माय खोबरं टाकलं पोळीमध्ये, आम्हाला जरा नाद आहे, आमच्या सगळ्यालाच नाद येते. किती का उशिरा होईन ते भाजून आणते पोरग आमचं. नात तिथं त्या ओळीपची खोबरं आणायचं आणि ते ढकणं फेकणं अजून करतो आम्ही गुळाची. सवय लागली घरचीच. ती टाकून द्यायची गोळीत आणि टाकावायचं म्हणते. टाकतो ते गुळाची फेकणं, मुंग्या कायची बारीक बारीक असं करून टाकायचं, जळू द्यायचं आणि ते खोबरं भाजायचं. आता ते कधी कधी चुकून मध्ये जातं. आता हात लावता येत नाही ना, मोठी होळी असते आणि अलीकडे घेऊन करणं वेगळं. पण मी हुळवल्या मोड देत नाही, चलत्यावर हात लावायचं नाही म्हणते. नंतर शांत झाल्यावर हात लावा अग्नीला, कारण त्या ठिकाणी साक्षात अग्नी नारायण पेटला असतो आणि तो नारायण त्या होलिकेला भस्म करण्यासाठी त्या होळीमध्ये प्रवेश असतो. मग शांत झाल्यावर ती अग्नी काढून भाजून घ्या. पण कधी कधी त्यांना हौस ती पोरांना टाकायचं, मग ते गुंड असा लाल होतो. गुंड नाही, सगळा गुंड अग्नीच. दुसरा गुंड टाकून भाजून घ्यावा लागतो. ते खाताच येत नाही ना, लाल झाला, कोळसा झाला, राहिला का गुंड. अग्नी समर्पित झाला तसं मन भगवंता समर्पण झालं, ते बाहेर नाही आलं. त्याला म्हणतात ब्रह्मभाव जागा झाला, देहभाव समाप्त झाला, आत्मरामाचा स्पर्श झाला, अंतःकरणामध्ये आत्मलिंगाला प्रगट केलं. ते साधून कोणी करू शकत नाही, कोणाचे टापच नाही बेटा. दागिना सोनारानच करावा, घागरी बनवणाऱ्यानं तांबट कर सोनं करते का? आणि सोनार घागरी करते का? घागरी सोनार नाही आणि तामटी अलंकार नाही. जमते का तसं कुणाचं कुणाला? मग कुणाचं कार्य कुणीच करत नाही, त्याच त्याला भगवंत येतो, धावून येतो संकटात. जरा संकट दळायला आलं नाही का, जात टाकलं मी वरी बसते ना काय, ते सगळं बघते व्हिडिओ मी. हा, ते जनावरांचे व्हिडिओ काढले आणि बघू लागले. ते आलं देव त्याला कुठं करवायला, 3लाच येऊन बसलं, 2ला आणि 3ला. आणि ते बामण त्या जनावर दळायचं अन्न देत नव्हते. उठ जाणे उठ. मग दळायचं जनाबाईनं, छोटी जनाबाई आणि भगवंतासाठी थांबलेली पंढरपुरात. माय बरं सोडलं मी येणारच नाही. काय झालं माय बघा, ती म्हणते तुम्ही जा मला पंढरपुरात राहायचं. सोडून गेले तुझ्या पायावर भगवंताच्या. आणि त्यांना त्या ब्राह्मणानं घरी नेलं. बायको अंगावर आली, कशाला आणलं हे? अगं एकटी होती म्हणून आणलं. एक धर्मशाळा आहे का म्हणली, जाऊ दे. तिने पटकन झाडू घेतलं त्या बाईच्या हातातला. मी झाडते, भांडे घासते, आवडते, सगळं काम करते. राहू दे तुमच्या घरात, देव लावतो सोय, तुम्ही त्याला समर्पित व्हा, सगळं करतो. मग जास्त टाकलं असं काही काळानं दळायला बसली जनाबाई पाठ. आणि मग दळायला लागली तर पांडुरंग घेऊन बसले, कारण ती माझ्यासाठी थांबलीये, तिच्याकडे मला जावंच लागतं. ना जनाबाई पंढरपुरात तसं थांबली बुद्धी श्रवणात, राजज्ञान दळावं लागतं.
कळालं का? तिथे जवारी दळली देवानं, तिथं अज्ञान दळतो देव. एवढं महत्व आहे आमच्या श्रवणाला. भगवंत येतो आणि त्या बुद्धीतला अज्ञान भस्म करतो. हे श्रवणाचं फल सहज देतो. तो जीव महात्मा होतो, ईश्वराचा समर्पित जातो आणि सर्पामध्ये त्याचा लय होतो आणि त्या दोघाचा संगम होतो, बुद्धीचा आणि ब्रह्मत्व पदाचा, खऱ्या ईश्वराचा. तिथं अज्ञान दळायला गुरु लागतात. इथं अज्ञान ते जवारी घोळ दळायला देव येतो. इथं देव गुरु आहे. देव जमत नाही इटेवरचा, जमते का? ते आले पांडुरंगण बसले आणि ती ओव्या गायली जनाबाई. ओव्या गाऊन ईश्वराच, ओव्या गाऊन ईश्वरात, दासी जणीच्या घरात दळंदळीले सख्या श्रीहरी. आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी. असा कार विठ्ठला तो केलास कावा, अलंकार विसरुणी गेलास देवा. कुठं गेली तुझी जादूगिरी, आळ चोरीचा माझ्यावरी. ओव्या गाऊन ईश्वरात, दासी जणीच्या घरात. ओव्या गाऊन ईश्वरात, दासी जणीच्या घरात दळंदळीले सख्या श्रीहरी. आळ चोरीचा माझ्यावरी. तो सखा होणारा गावात आणि जनाबाई संग दळू लागला. आता मग जनाबाईंच्या हाताला ते बघायला हसायला तिला बघून, कारण भगवंत भक्ताला बघून बघून हरपून जातो. जसं आई लेक नांदून आले की तिला बघून हरपून जातं मन. तिला भेटायची आतुरता असते आईला. मग आई वेडी तिची वाट बघत आणि समोर लेक आले की आई सगळं विसरती. तसं भगवंतासमोर भक्त आला, भगवंत विसरून गेले. एकदम प्रसन्न झाले जनाबाईला बघून. दळकीने म्हणली बसलास काय? हातला म्हणली कोणत्याला? बरं लावला हात मग देवानं. ए ओवी म्हण ना, रोज मजा ऐकतोस ना, मग आज तू म्हण. त्याला येते का ओवी? त्याला येत नाही, ते ओवी घेते लोकांकडून, देत नाही. हसायला देव. जने तुझंच आवडतं ग, तू म्हण. जनाबाईनं पहिली माझी ओवी ग सुरू केलं तिने. देव ऐकायला. बरं त्याला माहित नाही का पहिली ओवी दुसरी ओवी? मग तशा कुणाला वाटते तस. मग दळण दळता दळता पहाट झाली 3 वाजता का 3:30ला. जनाबाई म्हणते देवा जा ना. कागदाने जाऊ वाटत नाही, आपण कम द्यायची नाही. देवा ते बडवे येतील माझ्याकडे, तिथे तू नसल्यावर काय होईल? मग जा तिथे तू लोणी खा की जाऊन. इथं माझ्यापाशी काय लोणी का? अगं नाही नाही तुझंच लोणी करेल. भक्तीच या लोकाला वाटतं हिला भक्तीच माहित नाही, आडवट लोक. आणि तुला ज्ञानच आहे आणि भक्ती कुठे तुला? आणि भक्तीशिवाय ज्ञानाकडे आली का? रे आता किती अवघड आहे. जेव्हा भक्ती परिपूर्ण होती तर ज्ञानाला आरंभ होती, संताची भेट होती आणि हृदयातला ग्रंथी भेट जातो आणि ईश्वराचा स्पर्श होतो. तो जीवनमुक्त महात्मा भगवंताला ओलांडून ब्रह्मपदावर येतो. तो जगात महान होतो आणि तू भक्ती करत नाहीस. हे मला शब्द अरे देवा म्हणलं, भक्ती नसते का? मंजुळ बघितले की हृदयात आमचं आणि फूल बघितले डोळ्यात पाणी येतं. नहार बघून मन थैमान होतं. भक्ती नाही का? येण्याचा बाजार, पिशाचा शेजार, की नाही? मग तुला भक्ती आवडत नाही? अरे चालू विषय तर मांडतो आम्ही, वेदांतामध्ये भक्तीच आहे. आणि मनाची तृप्ती तर आमच्या, अज्ञानाची निवृत्ती आहे, आनंदाची स्थिती आहे. जगताच्या बुद्धीची इथं स्थिती नाही बेटा. जगतात बुद्धी नसते, ती देहावर नसते, आत्मस्वरूपात असती.
झालं तुला? अध्ययनामध्ये किती मन झालं तुझं? श्रवणाचं भान कसं आहे? वेदाचं ज्ञान किती बुद्धीमध्ये भरलंस? आयुष्य संसाराला पेरलं, त्या गुराढोराला घातलं मातीत. कळतं का पुरुषांना? कळत नाही. ह्याला करायचं, त्याला करायचं, त्याला करायचं. एका क्षणात ठप्प होतं बेटा. पुन्हा नाव सुद्धा विलय पावतं. नाव नाही उरत काही कालानं. तू बी नाही, तुझं नाव बी नाही, तुझ्या संपत्तीचा तुला भोग बी नाही. हेच ना संसार. दुसऱ्याला भोग वाटणे. त्या एका माणसाची किती वाटण्या. काढा मूळ त्याच झाड, काढा झाड. ऐका अक्कल करावं मर्यादेने. आता आलं मोठं, खांद्याच्या वरी गेला का मग कुठं बापाला राहत आहे. तोच बाप असतो ना की तळमाळ. तसा साधू बाय बापच आहे नाही का? इथं पोराला काही कमपुडू नये, इथं जीवाला काही कमपुडू नये. सुख संपूच नाही माझ्या साधकाचं. दुःख येऊच नाही, बुद्धीत अज्ञान राहूच नाही. त्याचं मन देहाकडे पळूच नाही. असं साधूची हृदयातली एक ओढ असते साधकासाठी की माझे साधक ज्ञानाची संपत्ती लुटावी आणि भगवंताची भेट मोक्षाने घ्यावी. अंतरंगातल्या पांडुरंगाला पाहावं आणि तिथं बुद्धीनं सुखात न्हावं. तिला आत्मज्ञान म्हणावं, त्याला सुखाचं भान म्हणावं. तिथं संजीवन मन म्हणावं. ते मन मरत नाही. संजीवन कुठं कळत आहे? का बोध येतो आणि कुणासाठी येतो, कोण मुक्त व्हायचं असतं हे आम्हाला माहित नसतं. पण हे जेवण मुक्तीचं आहे आजचा. ज्याला जेवता येतं ते जेवा, नाही तर उपाशी मरा. अरे का हा बोध मुक्तीचा आहे. हा प्रसाद सुखाचा आहे. हा बोध एकतेचा आहे. आणि हा प्रसंग ईश्वराच्या मिलनाचा आहे. कळतं का ताई? खरंच ईश्वर मी करता तसा ज्ञान लक्ष्मीचा प्रवेश आहे. फळाचा उद्धार आहे, सुखाचा भांडार आहे. इथं भगवंताचाच आविष्कार आहे. खरा भगवंत प्रगट होतो. ही खरी लक्ष्मी तिथे राहती आणि त्या कुणाला धन देऊन सतत आशीर्वाद देती. ती ज्ञान लक्ष्मी, धनलक्ष्मी, सुखलक्ष्मी, ऐश्वर्यलक्ष्मी, संतान लक्ष्मी अशा अष्टमहासिद्ध्या लक्ष्म्या आज बाहेर येतात. तो शुक्रवार. अष्टमहासिद्ध्याचं अनुष्ठान असतं संतांच्या बाजूला. हे तुम्हाला कळत नसतं कळत तुम्हाला. प्रमाण बेटा आदिशक्ती मुक्ताबाई. म्हणजे ज्ञान कोण करत बाई? आदिशक्ती आली का? आदिशक्ती मुक्ताबाई दासी जणी लागे पाय. जनाबाई म्हणतात मुक्ताबाई तुम्ही आदिशक्तीचा अवतार आहेत. आम्हाला कळालं. तुम्ही भावंडासंग का होतात? तर आई वडिलाच्या नंतर सांभाळण्यासाठी आलतात. की आदिशक्ती त्यांच्यासोबत होती. त्यांना काय कोण करणार? या सिद्ध बेटातलं ज्ञान आहे बेटा आजचं. अनुष्ठान सिद्ध बेटातलं इथं सिद्धता जागृत होती. अज्ञानाचं ग्रहण जात आणि विश्वातल्या विश्वात्म्याचं मिलन होतं. वेदाचं ज्ञान हृदयात नांदतं आणि मी कोण कळतं. तेव्हा जगताचा बाध होऊन ब्रह्मांडाचा निराश होतो. ईश्वराचा प्रसाद येतो. आत्मसाक्षात्कार होतो. तिथे गीतेचं भांडार फुलतं, वेदाचं ज्ञान फुलतं आणि मन भगवंताला बोलता. रामकृष्ण हरिताई साष्टांग गुरु माऊली. बेटा तुम्ही 84 सिद्धी बघितल्या. एक तरी बयानी का? हा शिवाय ताकद आहे का माझ्यापाशी राहायची सिद्ध बेटात? त्याचं भाग्य ते आलं माझ्या चरणाला. अभिमान नाहीये, स्वाभिमान आहे. अभिमान नाही. चिटकल हे डांबराला, घरातल्या डांबर यांच्या तोंडाला. अज्ञान म्हणजे डांबर आहे.
मोह म्हणजे डांबर आहे, आसक्ती म्हणजे डांबर आहे, संसार म्हणजे डांबर आहे. कळाला का सिद्धपेठात काय मिळतं ते? याच मिळालं. हे दिलं माऊलीनं, आज प्रगट केलं तुमच्या पुढे. जेव्हा मी सुरुवात केली ओंकाराची, हा बेटा सत्य, बेटा सत्य. मी डोळे उघडू लागले, मला बोला वाटण झालं. पण तुम्हाला सांगा सांगा, तुम्हाला भूताचा संचार होता. तुम्ही सांगाच म्हणताय कितीतरी. माया काय ते पागल झाली, पागल. तिला टाइमच कळू ना. मी माया त्या घसा दुखतोय आता. 6, 6, 7, 7 घंटे बोलणं सोपं नसतं. जेव्हा मी तिथं अनुसरणाला बसले, तर मला बोलायची ताकद नव्हती. मी अंतरंगात गेलते, डोळे ओढले माझे तिथं. इतका त्रास झाला मला डोळे उघडायला, तुम्हाला बोलायला, तुम्हाला बघायची इच्छा नव्हती. पण सांगा, पिसच लागले बाहेर. सिद्धपेठात अनुभूती असते बेटा. तिथं काय सांगू आता, तरी तुमच्यामुळे सांगावं लागलं. कारण तिथे मी ध्यानात राहते, अनुसंधान घेते, आणि ईश्वराचा जो अनुभव तर हृदयात घेऊन वापस येते. कुठं कळतं? मला वाटलं 5-25 बाय काय त्याला कशाच्या येत्या. आणि ह्याला 17 मध्ये ओढू ओढू आणते वायाला. वाया पडू पडू तरी नको म्हणतात. त्यांच्या नादी लागाच नाही. मग बसू द्या घरात, जाऊ द्या ना घरात वाहून. काय करायची डांबरात, जाऊ द्या वाहून. बसा म्हणा घरात, नादी लागाच नाही त्या लोकांच्या. त्या हा तावली पडू दे लोकांना असल्या. बसू द्या त्या अंधारात, संसाराच्या घाणीत त्या चिखलात बुडू द्या मध्ये शेंड्यापासून. कळलं ना की ज्या माऊलीपाशी जाळंदीमध्ये आनंदाची स्थापना हृदयात होते. महापिंड तयार होतं, ब्रह्मांड निघून जातं, आणि स्वतःच आत्मलिंग प्रगट होतं. ते शिवलिंग सदा तुमच्या सोबत राहतं. ते ज्ञानाचं भांडार. हा बेटा, माऊली काय आळंदी ज्ञानाचं भांडार आहे. बुद्धीच जात नाही. तुम्ही काय सांगितलं त्या आता? तुम्हाला म्हणलं सगळे थांब इथं आमचे आले. आम्हाला कुठं फिरू नका आम्हाला कुणी. आता लक्षात ठेवा, नीट तुमच्या बुद्ध्या नीट ठेवा जरा. कळतं का की आमचं जागा तिथे आहे, अन्य ठिकाणी नाही. लक्षात यावं. कारण ते आम्हाला बोलवतात आणि हृदयामध्ये बोध देतात. ती चिन्मयता आहे, ती त्या अधिष्ठान जगताचं, तो सारे ज्ञानेश्वरीचा, ते भांडारे सुखाचं, ती माऊली आमच्या आनंदीची. त्याला सोडून कुठे तोंड घालायचे? तुम्ही घाला, आम्ही नाही. आई आहे ती मोक्ष देणारी, सुखात नेणारी, हातात हात देणारी, भवसागरातून काढणारी, आणि स्वरूपाला हृदयात भरणारी, जन्मोजन्मीचा पाप संहार करणारी, अहंकाराचा नाश करणारी, वेदाचा बोध देणारी, आणि जीवाला शिवपण देणारी आमची आनंदी ज्ञानोबा माऊली. म्हणे माती जायचा. रामकृष्ण साष्टांग दंड सद्गुरू माऊली. कुठे मिळते हे? कोण देत हे? कोणचा देव देतो तुम्हाला? ये तुला देतो आमचा ज्ञान देव देत. त्याचं नाव ज्ञान देव. ज्ञान द्यायला आलेले देव ज्ञान देव. ज्ञान रूप करण्याला आलेले देव ज्ञानदेव. अज्ञानाचा भंग करणारे ज्ञानदेव. स्वरूपाला प्रगट करणारे ज्ञानदेव. जगताचा वास करणारे ज्ञानदेव. अहंकाराचा नाश करणारे ज्ञानदेव. गीतेचा आनंद चित्तात फुलवणारे ज्ञानदेव. कोण्या माते जायचं आता आम्ही? सांगा ना. तुम्हाला नाही दाखला, आम्हाला आहेत. बरोबर आहे ना? ज्या स्वरूपाची जे अखंड स्थान मिळतं, पद ब्रह्मपद म्हणतात, त्या ठिकाणी सगळ्या विश्वाच्या देवाचा प्रवेश असतो, ते ज्ञानदेव. ब्रह्मांडातला ईश्वराचा संगम तिथून उत्पन्न होतो. ते परब्रह्म आहे, ते समाधीची सदा जागृत आहे. तिथं मस्तक आहे, वरद हस्ते माऊलीचा.
जेव्हा मस्तक तिक्त समाधीला चिटकत तेव्हा ज्ञान जळतं, मी कोण कळतं आणि ईश्वराचं त्या समाधीमध्ये असलेल्या माऊलीशी आलिंगन होतं बुद्धीशी. तो नमस्कार आहे आमचा, चमत्कार आहे वेदाचा, आविष्कार आहे स्वरूपाचा, ऐक्य भगवंताचं, मिलन आहे ईश्वराचं, तिथं भान आहे त्या चैतन्याचं. अमर्याद सुखामध्ये बुद्धी लोळती, त्याला माऊली म्हणतात. बुद्धी विराजमान होती, त्याला ब्रह्मपद म्हणतात. ईश्वराचं दर्शन बुद्धीला होतं, त्याला ब्रह्मपद म्हणतात. अज्ञानाचा आविष्कार तयार होतो, देहाचा वाद होतो आणि निरंजन पदी बुद्धी येते, त्याला माऊली म्हणायचं. तोंड कुठे घालायचे? ते भगवंतच येतो आणि भगवंतच त्या बुद्धीतून अज्ञानाला भस्म करतो. हे श्रवणाचं फल बुद्धीला मिळतं. ती बुद्धी स्वरूपामध्ये लय पावते. बुद्धीचा त्या खऱ्या ईश्वराशी संगम होतो. संत भेटीमध्ये हृदयातला ग्रंथीभेद होतो, ईश्वराचा स्पर्श होतो. तो जीवनमुक्त महात्मा असतो. वेदांताच्या अभेद भक्तीने मनाला तृप्ती मिळते, आनंदाची स्थिती येते, अज्ञानाची निवृत्ती होते. देहावर नाही, ती फक्त आत्मस्वरूपात असते. साधकांना ज्ञानसंपत्ती लुटावी, अंतरंगातल्या पांडुरंगाला पाहावं आणि पांडुरंग व्हावं. ते मन संजीवन होतं, मग ते मरत नाही. हे जेवण आत्मतृप्तीचं आहे. हा बोध मुक्तीचा आहे, प्रसाद सुखाचा आहे आणि प्रसंग ईश्वर मिलनाचा आहे. इथे ज्ञानलक्ष्मीचा प्रवेश आहे, सुखाचं भांडार उघडं आहे, कुळाचा उद्धार आहे. हा भक्तीचा आविष्कार आहे. इथं खरं ज्ञान आहे. इथे धनलक्ष्मी, संतान लक्ष्मी, ऐश्वर्य लक्ष्मी अशा सगळ्या लक्ष्मींचा आशीर्वाद आहे. अष्टमहासिद्धींचं संतांच्या बाजूला अनुष्ठान असतं. आदिशक्ती मुक्ताबाई, तिच्या सिद्धबेटाचं अनुष्ठान, तिथं सिद्धता जागृत होते. तिथं अज्ञान विलय पावतं, विश्वातल्या विश्वात्म्याचं ज्ञान होतं. मी कोण कळतं, तेव्हा ब्रह्मांडाचा निराश होतो, आत्मसाक्षात्कार होतो, गीतेचं भांडार खुलं होतं, ईश्वराचं ज्ञान होतं आणि मन भगवंताला मिळतं. आनंदाची स्थापना हृदयात होती, तेव्हा महापिंड तयार होतं. तेव्हा हा देहाचा पिंड दूर जातो, आत्मलिंग प्रगट होतं. ते शिवलिंग सदा सोबत राहतं. हृदयात बोध येतो तेव्हा चिन्मयता येते. ते अधिष्ठान असतं जगाचं, ते सार असतं सुखाचं. ती आनंदीची माऊली आहे, जी मोक्ष देते, हातामध्ये हात देते, भवसागरातून बाहेर काढते, पापाचा संहार करते, अहंकाराचा नाश करते आणि जीवाला शिवपण देते. ती ज्ञानोबा माऊली आहे. ती बुद्धीला ज्ञानरूप करणारे ज्ञानोबा माऊली, स्वरूप प्रगट करणारे, अज्ञानाचा नाश करणारे, अहंकाराला समाप्त करणारे, गीतेचा आनंद हृदयात फुलवणारे असे आमचे ज्ञानदेव. स्वरूपाची अखंड स्वरूप स्थिती देणारे, अखंड ब्रह्मपद, जिथं सर्व ईश्वराचा प्रवेश आहे, त्या पदावर ते नेणारे, ब्रह्मांडाचा संगम करून देणारे, ते परब्रह्म समाधीमध्ये जागृत आहे. त्या समाधीला जेव्हा मस्तक लागतं तेव्हा अज्ञान जळतं, बुद्धीला माऊलीचं आलिंगन होतं. ते आविष्कार होतो ज्ञानाचा, ते भेट साक्षात्कार होतो स्वरूपाचा. तिथं मिलन होतं ईश्वराचं, भान येतं चैतन्याचं आणि बुद्धीला सुख येतं अमर्याद आत्मस्वरूपाचं. ती बुद्धी त्या सुखात लोळते, ते ब्रह्मपद ती घेते. ईश्वराचं दर्शन बुद्धीला होतं, ते ब्रह्मपद असतं. तेव्हा देहाचा बाध होतो आणि तेव्हा ते अंतःकरण, ती बुद्धी निरंजन पदावर येते. ती माऊली असते, ती आमची ज्ञानोबा माऊली. साष्टांग दंडवत सद्गुरू माऊली. कळतं का? नाव ठेवायची. किती पाप आहे बाबो. ज्या हृदयातून ज्ञानाचा पाऊस पडतो आणि त्याला जर नाव ठेवलं तर वज्र पाप. पाप संपत नाही, भोगून भोगून भोगून. त्याला म्हणतात वज्र पाप. चुका काढायच्या. किती अवघड आहे या लोकांचं. जे बी काय असू दे, पण हा बोध धरा, चुका काढा. काही गरज नाही आम्हाला, त्याचं काही नाही देणं घेणं. आम्हाला काय करायचं, काही बोलत तरी दुधाचं गंगा आहे आणि ईश्वराची ज्ञानाची संपत्ती आहे. तिथं शब्द बोलू नये. संप्रदाय आहे आमचा, आमची परंपरा आहे, आमचं व्यासपीठ आहे, आमच्या पाठीराखा गुरु आहे. तुम्ही सांगा, आता संपले 8 वाजले, 1 तास झाला, करेक्ट तास झाला.
काढली का ओवी? कम पडलं का? हे तरी हे बी आम्ही सांगावं का आता? ओवी वाचून सांगता येईना, ओवी काढून सांगता येईना. माऊलीच उघडले आणि माऊलीच बोलले. कमी उघडू गेलं का मला? आहे मी तुला सांगायला. हो तुझ्या पाठीमाग आहे. सद्गुरु सारखा असता पाठी राखा, इतराच आले का कोण करी? सांगा ना. ज्या गुरुला पाठी राखा केलं त्या जीवाला काय भीती? म्हणून जी माझी इच्छा होती काल ती सिद्ध बेटात राहायचं. काय छान झालं. तरी अल्पना म्हणलं की अरे लेकरू, संस्कृती म्हणलं की आधी तुम्ही येतात ना. किती उद्धार आहे त्यांच्या जीवाचा. बघा त्यांची पुढची आता प्रगती होतीच नाही. त्या छोट्या छोट्या बुद्धी लेकर आली. संस्कृती किती छोटी आहे. अल्पना आली मोठी का? आल्या की नाही? पण एका फोनवर आले अल्पना, बाकीचे आले पाठात आले का? कारण तेवढं पुण्य नसतं बेटा. सिद्ध बेटामध्ये सिद्ध टाकून देण्याचा तो क्षण होता. लावलं पाणी मार्गाने घातलं आणि झाड वाढलं म्हणलं. आणि ज्यानं रोप लावलं ते तिथं सोडून देऊ का? मी ना बाप्पा नाही ग छाया, मरमरे लेकरे कशाला केला मी ती. दोनदा जातीस पाठाला. म्हणलं हो. लिहितीस हो? अभ्यास करतीस हो? ग्रंथ प्रक्रिया तुला आहेत मजबूत? म्हणलं हो आहे. तू काका प्रक्रिया येतं तुला? म्हणलं हो. बापरे म्हणले. त्यामुळे बघा येऊ नको आता माझ्याकडं. वाईट वाटलं. म्हणजे तुमच्याकडे आधी आलते नंतर तिकडे गेली मी. कारण सकाळी वेळ भेटत नव्हता ना अगोदर. काही थोडे दिवस गेले की लगेच सुरू केले. सगळे जाऊ लागले गल्लीतून. मला बस वाटून जातं घरात. नाही मला चाललो तुम्ही सकाळचं काय काय काम आहे. चला चला. कारण तो भगवंत बोलवतो तुम्हाला. ये आई म्हणते ये ना. ये नको तुला बघा वाटायला. तुला द्यायचंय. आता मी थकले ग. एक वस्तू माझ्या आईची जपून ठेवली आहे ती तुला द्यायची आहे. तसं ती आई म्हणते तुला मोक्ष जपून ठेवलाय ते तुला द्यायचं आहे. ये रामा. काय वेदांत असतो, काय प्रक्रिया असतात, काय सिद्धांत असतात, काय स्थिती आहे काहीच माहित नव्हतं येड्या जीवाला. काय माहिती आहे? नवी झाली की हाकल घरातून बापाने. काय समजतं त्या लेकराला नवीच्या? सांगा ना. पण भगवंतानं काहीतरी पुण्य असेल म्हणून परभणीत आणलं. ईश्वराने आणलं बघा. कुणी नाही रे बाबा. माझ्या मंत्राच्या पुण्याने मी आले ना कुणामुळे आले मी नाही बेटा. परिस्थिती ती पुण्यानं परभणी भेटली आणि संताची मजल गाठली. ज्ञानाची बैठक बसली आणि ते विश्वात्म्याची भेट झाली. संपलं. हे खापरच आहे कुणाचं बी. श्रीमंतीचं बी खापर आणि गरीबाचं बी हे खापरच आहे. आणि ती जागा शेवटच आहे 3.5 हात. पण ही जागा मिळाली ईश्वराची. मग त्या जागेचा काय आम्हाला संबंध आहे का? संबंध काहीच नाही. म्हणून ज्ञानाचं भांडार, आत्मसाक्षात्कार, वेदाचा चमत्कार आणि गुरुच्या बोधाचा आविष्कार म्हणजे हे श्रवणाची जागा. निशिगंधाची पडली प्रत्येकाने निशिगंधाची पाहिजे. मी नाही एवढी वाक्यरचना मला काही बायला येईल का ताई? काहीच नाही तुमच्याकडनं. केवळ वेद सांग. दुसरं काय का भाषा इथं? सिद्धांत घटवणारी वाणी ब्रह्मवाणी म्हणतात त्याला. वेदवाणी ती आजारी बाहेर. आणि वेदवाणी काढायला ते भगवंतच लागतात. श्वासातून वेद येते आणि वाणीतून बोध आहे. श्वासातून वेद आहे, वाणीतून बोध आहे. तिथं मन ब्रह्म आहे, राम आहे. राम राम साष्टांग दंड सद्गुरु माऊली. तुम्ही ऐका काही बी व्हिडिओ पाठवा मला. पण ही गोडी नाही, हे वेळ नाही, हा आत्मरस नाही, हा अद्वैत भाव नाही, हे गीतेची गंगा नाही, अद्वैताचं ज्ञान नाही, आत्मारामाचं भान नाही. कसल्या व्हिडिओला आम्ही चांगलं म्हणत नाहीत. भक्ती आहे, मुक्ती नाही. बापाला मुक्ती नाही. ऐका, हृदय बोलणं म्हणजे बोध आहे.
अज्ञान हलणं म्हणजे बोध आहे. जगताचा बाध होणं म्हणजे बोध आहे. ईश्वराचा स्पर्श म्हणजे बोध आहे. बहिरंग म्हणजे बोध नाही. ऐसा का आणि वैसा का, क्या कहा रे, खरं बोल ना. इसमें ऐसा कहा, क्या कहा. ज्या ठिकाणी आत्मलिंग प्रगट करतात आणि बोधाचा बोध मनाला नाचवतो, ज्या संतांच्या मुखातून बोध बाहेर येतो तिथं मन त्या बोधात तल्लीन होत आणि अज्ञानाची राख होती. स्वरूपाची तिथं प्रतीती येते आणि अंतःकरणामध्ये ईश्वराची अनुभूती सतत प्रवाहित होती. ती बोधाची उन्नती, मोक्षाची स्थिती, वेदाची संपत्ती, आनंदाची प्राप्ती, ती जीवन मुक्ती. त्याला म्हणा बोध, त्याला म्हणा वेद, त्याला म्हणा साधू, त्याला म्हणा श्रवण. गुरुसारखं नाहीच बेटा, ती कुणी नाचा. आमच्या गुरुसारखा प्रसाद कुठंच नाही. तुम्ही स्वर्गात बी जा, वैकुंठात बी या, आमचे गुरुजी गुरुजीच आहेत. काय कुठं असं इधर नाही मिळता, इधर आना पडता. चला एकच ओळ घेते. विचास्तमानी इंदारिणे कोंदे रजणी तैसा हा चरगणी मांडलासे. या फुलना चुंबिता फुलना तुरुंबिता, जे काही पंडसुता ते रुकची. हा ऊर्ध्वमळू आहे परी उन्मळीला नोही, येणेचा होय सांगळू गा. आणि ऊर्ध्वमूळ ऐसे निगदिले किरसे, परी आधी असोसे मुळे या. पळंबला चोमेरी पिंपळा कावड्याच्या परी, जे पारंबिया माझारी डहाळिया असता. तेवीच गा धनंजया संसार तरुया, आधी साथी खंदिया हेही नाही. तरी ऊर्ध्वीकडे शाखाचे मांडोळे, दिसता ते पाडे सासिन्नरे. झाले गगनाची पालवी का वारा मांडला रुखाची आई. नानावस्थात रे उदे केलासे, ऐसा हा एकूण विश्वाकार विटकून. उदिला जाण रुखून ऊर्ध्वमूळ ऊर्ध्वमूळ. पंढरी बळ श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, सद्गुरुनाथ महाराज की जय. सब साधन की जय. बजरंग